हरे राम कृष्ण
दिन आणि दुर्बळाची सुखराची हरी
दीन आणि दुर्बळासी दीन आणि दुर्बळासी सुख रासी हरिकथा कारू भवसागरीचे उचलीचा अधिकार चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी किंवा देवे केले गोकुळी कारू भवसागरीचे उचलीचा अधिकार तुका भयावनी घरी कृपा करी भवनिया कारू भवसागरीचे उचलीचा अधिकार प्रस्तुत अझटकारी कीर्तन विसर्गाचा घेतलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकारची प्रकरणं आहेत. त्या अनेक प्रकारच्या प्रकरणांपैकी संतपद, मागणीपद, नामपद, कीर्तनपद, काला, गवळणी अशा अनेक प्रकारचे 100 प्रकरण. त्या 100 प्रकरणांपैकी आजचा जो घेतलेला अभंग आहे कीर्तनाला तो कीर्तन महिमा त्या प्रकारचा अभंग आहे. त्या अभंगातून तुकाराम महाराज कीर्तनाचं कथेचं मोठ्या ठिकाणी सांगतात. काही लोकांना विचार पडेल त्या काल्याचे कीर्तन असताना हा आपण घेण्याचं कारण काय. कुठलाही कीर्तनकार जर असेल काल्याचे कीर्तन करत असताना हे तिसरं चरण जे आहे ते म्हटल्याशिवाय कारण कोणतं चरण. चरित्र उच्चाराचे केले देवे गोकुळी हे चरण म्हटल्याशिवाय म्हणून प्रामुख्यानं देवाचं चरित्र त्या तिसऱ्या चरित्रात वर्णन करतात आणि म्हणून हा घेतलेला एक कारण. दुसरं कारण असेल की आपल्या मठामध्ये आपल्या संस्थेकडून आपल्या मठामध्ये पहिलाच कार्यक्रम आपण करतो. सप्ताह दिंडी असते, कीर्तन भजन होत असतं, परंतु सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण
कीर्तन आणि प्रामुख्यानं श्रीमद भागवत कथा ही आपल्याकडे करत आहोत आणि म्हणून त्या निमित्तानं कीर्तन महिन्यामधला आपण घेतलेला आहे. या अभंगातून तुकाराम महाराज गीतेचं, भागवताचं, कीर्तनाचं आणि प्रामुख्यानं देवाच्या चरित्राचं या चारही गोष्टीचं वर्णन करतात. आणि म्हणून काही लोकांना शंका येणं साहजिक आहे की अभंगा घेतला, परंतु अशी पद्धत आहे पडायची की ज्याच्या प्रसंगानुसार तो आपण घ्यावा. पण काही लोकांचं असं असतं की आपल्या पाठातला, लोकांच्या पाठातला असा आपण घ्यायचा आणि कीर्तन करायचं. परंतु हराची समजी पद्धत अशी आहे की कीर्तनकारांनी रोज वेगळं बोलायचं. की जसं पुंडलिकाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर तो पुंडलिकाचा पुजारी जो असतो तो काय करतो, खाली ठेवलेली असते, खाली तिथे 10-5 रुपये ठेवलेले असतात आणि जे लोक दर्शनाला येतात, कोणी दर्शनाला येतात पैसे टाकवायला न टाकले पण तोच रुपया तो आपला असतो. न टाकू पण तो रुपया तो टाकत असतो की लोकांना वाटावं की प्रत्येक जण पैसे टाकतो, त्या पैशाचा आवाज करतो. तसं काही महाराज मंडळी तोच आपण घ्यायचा आणि त्याचा भाव करायचा अशी पद्धत नाहीये. कीर्तन हे कीर्तनकाराची परीक्षा असते आणि म्हणून परीक्षेला बसताना आपल्या परीक्षेला आपण नवीन पेपर सोडवत असतो. त्यातून काय चांगले मार्ग मिळतील तर न मिळतील, परंतु अवघड पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सोपा पेपर सगळे सोडवतात आणि म्हणून मुद्दा लोकांच्या गडबडीत असतात. जे सम्राटी मंडळी जी आहे, जुनी मंडळी, त्यांच्या सगळ्यांच्या पाठातला होत आहे, पण नवीन लोकांच्या पाठातून नसताना घेतलेला आहे. या अभंगातून तुकाराम महाराज कीर्तनाचं महत्व सांगतात. त्या कीर्तनाबरोबर हरिकथेचं महत्व सांगतात आणि हरिकथेचं महत्व सांगत असताना तुमचा आमचा उद्धार कशाने होईल ते सांगतात. आणि त्याचबरोबर आजचा प्रामुख्याने विषय जो आहे कृष्णचरित्र, त्या कृष्णचरित्रातून बोलतात असा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी पर्याय द्यायचा असतात की आपण हा जो संकल्प तुम्ही केलेला आहे तो कसा आहे. बहुधा दिवसा वृत्ती मजा आजी घडले सारा असे तुका म्हणे होय तुमची भेटी तयार की आपल्याला बरेच दिवस मागण्याची इच्छा होती की आपल्या सगळ्यांची की आपल्या मठामध्ये एखादा कार्यक्रम व्हावा आणि म्हणून त्या योगाने योग साधून निमित्त साधून सर्व विश्वस्त भजनी मंडळ सर्व विचार केला की अधिक महिना जो आहे तो अधिक महिना अधिक बल देणार आहे आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये आपण ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, कीर्तन महोत्सव करूया आणि या उद्देशाने आपण नियोजन केलं. त्यामध्ये सर्व विश्वस्त भजनी मंडळ त्यांनी खूप सहकार्य केलं. तुकाराम महाराज म्हणतात एकदाचा खेळ म्हणून वेळ मिळेल. कुठलं कार्य करायचं जर असेल तर एकटा कार्य करू शकत नाही. एक म्हण अशी आहे की एक की लकडी 10 का होती. की लाकडाचा ढीग आहे पण ते एकट्याने उचलण्यापेक्षा 10 जणांनी एक लाकूड उचललं तर त्याचा भार कमी होतो, वजन कमी होतं. त्या निमित्तानं प्रत्येकानं आपापल्या परीने या शुद्ध सत्कार्याला, कारण सत्कर्म का म्हणे सत्य कर्माभावे साह्य खातरिया भय, हे सत्कर्म आहे. या सत्कर्माला प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावला, सहकार्य केलं. त्या बोलण्याबद्दल सर्व विश्वासाच्या वतीने, भजनीच्या वतीने आणि माझ्या वतीने सर्वांचा आभार करतो. ज्या वेळेला आपण असा एखादा कार्यक्रम ठरवू तेव्हा असंच प्रत्येकाने सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि आपल्या सेवेला सुरुवात करतो. ही सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सांगण्याची परंपरा अशी आहे की आपलं आराध्य दैवत असणारं कुळदेव परमात्मा त्याला नमस्कार करायचा, नमन करायचं आणि मग आपण
दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबांच्या किंवा त्या ओम नमो परमेश्वरा करुणा करा करा तुमचा मुखभरातून पावन धारो चराचरी मी कळा पुस्तरी काही करते बोलतो वचनाची भागता एका जगात तुमचा दास त्याची आस पूर्वत्व नामदेव महाराज वर्णन करतात. प्रथम नमन करून करणारा उमाशंकराची सुद्धा चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता बंधू दुसरी बंधू सारथा जे चतुराच्या आत्मजा वाघसिद्धी पादिके सर्व तिचे निवोदा दंड आता देव ब्राह्मण त्याचे पुण्य पावन प्रसन्न होऊन स्तोत्रे जन त्या माझे दंड आता रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग स्तोत्रे देखा त्या माझे ऐसे रमण करून सकता आणि कथा बोलले मोकळी अज्ञान म्हणून आपल्या चालवी सगळा सगळ्यांचे दिल्यास होय सगळे विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नसता दीन आणि दुर्बलासी स्तूकरासी हरिकथा अनुभव साधनाची उचलीचा अधिकारी चरित्र ते उच्चार केले देवे गोकुळी तुका म्हणे आवडी करी कृपा करी म्हणून अनुभव साधनाची उचली साधनाची मगाशी सांगितल्याप्रमाणे भागवत कथा असल्यामुळे या ठिकाणी कीर्तन महिमा या प्रकारात आणि या अभंगामधून तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज देवाचं चरित्र आता महाराज म्हणतात की हरिकथा जी आहे त्या हरिकथेचा फायदा पुन्हा कोण हरिकथा ऐकण्याचा अधिकार कोण आहे हरिकथा कोण ऐकू शकतो कोण बोलू शकतो तर महाराज म्हणतात ज्यांना ज्यांना जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल ज्यांना ज्यांना सुख पाहिजे असते त्या सर्वांना हरिकथा म्हणजे ज्यांना ज्यांना संसार करायचा असेल संसार सुखाचा करायचा असेल आपल्या जीवनामधून मरण असताना जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल मरण कसे यावं मरण उद्धार कसा व्हावा हे जर सांगणार जर काय असेल तर ते भागवत आपल्या भारतीय संप्रदायामध्ये नवीन हिंदू धर्मामध्ये दोन महान ग्रंथ एका ग्रंथाचे नाव आहे गीता आणि दुसऱ्या ग्रंथाचं नाव आहे भागवत. गीता कसं जगायचं संसार कसा करायचा व्यवहार कसा करायचा जीवन कसं जगायचं हे गीता शिकवते आणि आपण मरायचं कसं निरंतर उद्धार कसा होईल हे शिकवणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो भागवत. परंतु गीता जी आहे ती गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली परंतु ती गीता काय नाही का ती गीता सर्वसामान्य लोकांना कळलं का अवघड आहे तर तिची भाषा जी आहे ती संस्कृत भाषा नाथबाबू वर्णन करतात संस्कृत भाषा देखील प्राकृत काय चोरापासून आहे ही संस्कृत भाषा जी आहे ती देवाची भाषा आणि देवाची भाषा सामान्य लोकांना कळलेली आहे. नवीन संस्कृत बोलत असताना वाचत असताना काळा मात्रा रस्व दीर्घ त्याच्यात त्याकरता अशी परंपरा ही गीतेची संगत घ्यावी लागते आणि मग गीतेचं वाचन करायचं.
संत घेणं म्हणजे काय, तर ज्यांचा गीतेचा अभ्यास झालेला आहे त्यांच्याकडून ती गीता आपण शिकायची आणि मग त्या त्याला संत म्हणतात. म्हणजे गीतेचं वाचन करण्याकरता समता घेणं महत्वाचं आहे. की जसं परमार्थामध्ये आल्यानंतर तुळशीची माळ धारण करणं म्हणजे वारकरी पंथाची दीक्षा घेणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच गीतेची संत घेणं महत्वाचं. पण गीता जी आहे ती देवानं अर्जुनाला सांगितली आणि ती गीता तुम्हाला मला कळाली म्हणून देवाला विचार पडला. ही गीता मी सांगितली पण ही गीता सर्वसामान्य लोकांना कळाली म्हणून काय करावं, देवाला विचार केला आणि ठरवलं ही गीता जे लोकांना कळण्याकरता ती गीता सांगण्याकरता आपण जाऊ. आणि म्हणून जे कार्य देवाला देवाच्या रूपात करता येत नाही ते कार्य भगवंत संतांच्या रूपामध्ये करतो. महाराज म्हणतात देवासी होता संतांशी संसार दोहीचा विचार येतो. देवाचा अवतार आणि संतांचा अवतार कारण एकच, उद्देश एकच. काय तर धर्माचं रक्षण करायचं आणि भक्ताचा सांभाळ करायचा, धर्माचं रक्षण करायचं. परंतु देव अवतारामध्ये असताना धर्माचं रक्षण करतो पण धर्माचं रक्षण करत असताना तो भक्ताचं रक्षण देखील करतो पण त्याचबरोबर दुष्टांचा नाश देखील करतो. काय करतो? दुष्टांचा नाश चोराचा धर्म चोरी करणं चोराचा धर्म आहे. पोलिसांना जर विचारतो तुमचा धर्म काय, ते म्हणतात गुन्हेगारांना शासन करणं हा आमचा धर्म आहे. आपल्याला जर विचारलं तुमचा धर्म काय तर आपला धर्मच नाही. कारण आपण कुठल्याही नियमानं वागत नाही. पण संतांना विचारलं की संत महात्मे तुमचा धर्म काय तर मला सांगतात आमचा धर्म एकच. कुठल्या जातीचे संत असं नाहीये पण त्यामध्ये अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो. सगळ्या जातीमध्ये संत आहेत पण ते कमी प्रमाणामध्ये आहेत. पण आपल्या जातीमध्ये संत जे आहेत ते जास्त प्रमाणात. आपल्या जातीमध्ये संत झाले ना तेवढे संत मला वाटत नाही दुसऱ्या जातीमध्ये नाही. प्रत्येक जातीमध्ये एक संत झालेले पण आपल्या चर्मकार समाजामध्ये सांभाळ जातीमध्ये खूप संत झाले. मला नावं सांगतो की आपले मूळ पुरुष जर कोण असते की आपण म्हणतो समस्त हराळे धर्म पण हराळे शब्दाचा अर्थच कोणाला मिळतो की आपण हराळे आपल्याला काम कार्याचा विषय जरा बाजूला घेऊ पण ह्या आपल्या ज्या गोष्टी आहेत ते माहिती होणं गरजेचं आहे. आपण हराळे म्हणतो का हराळे म्हणतो तर आपल्यामध्ये आपले मूळ कुठे होऊन गेले त्यांचं नाव होतं हराळे असं बसवेश्वर कक्कय्या स्वामी आणि हराळे हे तीन संत एका गुरु शिष्य होते. लिंगायत समाजाचे होते. त्यापैकी कक्कय्या जे होते ते घोर समाजाचे संत होते
बसवेश्वर हे लिंगायत समाजाचे होते आणि हरळ्या होते, म्हणून आपण हरळ्या हे नाव घेतो. त्या हरळ्या स्वामी जे होते त्यांची उत्पत्ती जी आपण गणपतीला हराळे जी वाहतो त्या हराळेमधून त्यांची उत्पत्ती झालेली होती. आणि म्हणून आपल्यामध्ये शुभ कार्याला किंवा अशुभ कार्याला आपण हराळे वापरतो. त्या हराळीची आरती केली जाते, ती करंजीमध्ये बांधली जाते, शेंडीला करंजी हराळी बांधली जाते. बसण्यामध्ये पसंत नसेल तर हराळीच्या दुधीमध्ये टाकल्या जातात. त्याचा असं म्हणू शकतो कारण आपल्याला पण हराळी आणि म्हणून आपण हराळे होतो असं म्हटलं जातं. हराळ्यासारखं जे होते ते शंकराचे भक्त होते, शंकराचे उपासक होते. त्यांच्या वेळामध्ये पूर्वी आपल्या कर्नाटक भागामध्ये आपल्या सर्व जे लोक जे आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये लिंग असायचं. त्या लिंगाची पूजा केल्याशिवाय ते अन्नपाणी पोषण करत नव्हते. भस्म लावायचं, लिंगाची पूजा करायची हा त्याचा नेम होता. पण हल्लीच्या काळामध्ये तो बाजूला केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्या समाजाला आपण लिंगायत असल्यामुळं मांसाहार करण्याचा आपल्याला मांसाहार करण्याचा अधिकार नाही. मारकऱ्याला तर काहीच नाही, पण आपल्या समाजातील कोणी असतो त्याला मांसाहार करण्याचा अधिकार नाही. पण तो आपण मांसाहार करतात तो आपला दोष आहे, कारण आपलं सामर्थ्य आपण कमी करतो. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये संत रोहिदास महाराज यांचा जन्म झाला. पुंडलिकाला उपदेश केला. पुंडलिकाला उपदेश केल्यानंतर पुंडलिकाला दीक्षा दिली आणि सांगितलं की ही मी तुला जी वस्तू देतो ती वस्तू तू घे, ज्या ठिकाणी ती करेल त्या ठिकाणी तू काय कर. आई वडिलांचा सेवा कर. इतिहास फार मोठा आहे, कारण आपल्याला वेळ पण नाही. पण जाता जाता थोडक्यात आपली सांगायची माहिती की पुंडलिकाला सांगितलं तर ती वस्तू जर काय असेल तर त्या काळामध्ये एखाद्या लोकांची वस्तू पुंडलिकाला दिली असेल आणि ती वस्तू घेऊन पुंडलिक आई वडिलांना घेऊन भीमा नदीच्या तीरावर दंडकार नदी तो आला आणि आल्यानंतर भीमा नदी पाहिली, चंद्रभागा पाहिली. आता भीमा नदी का नाव, चंद्रभागा का नाव त्याला फार मोठं इतिहास असेल, तेव्हा कधी वेळ नाही. तिथे आला आणि त्याने विचार केला की तीर्थ दिसत आहे आणि आपल्या गुरुनी आपल्याला दिलेला मंत्र, दिलेला शब्द आपण पाहून दिलेली वस्तू हातामध्ये घेतली आणि पाण्यात टाकली. जर ह्या ठिकाणी ती जर टाकली आपण असा विचार केला आणि ती वस्तू आपण टाकली चंद्रभागेमध्ये. त्यावेळेला ती वस्तू टळली आणि म्हणून त्याला म्हणतात लोहगंड तीर्थ. बघा, लोह म्हणजे लोखंड आणि लोखंडाचा गंड म्हणजे खमासारखी वस्तू जी असते त्याला आपण आस्ती म्हणतो. आपला लोहगंड काय असेल तर आपण सामर्थ्य करण्याकरता जे हस्ती वापरतो तो आपला लोहगंड आणि तो लोहगंड महाराजांनी पुंडलिकाला दिला. तिथे तो टाकला, तो तरला आणि त्याला पायावर सेवा करू लागला. म्हणून याचं खरं नाव लोहगंड तीर्थ. आता लोक म्हणतात दगडाचे नाव करते वगैरे काय म्हणू द्या, पण खरं नाव जर काय असेल तर लोहगंड तीर्थ. आणि ते लोह नावाची वस्तू रोहिदास महाराजांनी पुंडलिकाला दिली. ती इथं करली आणि रोहिदास महाराज हे विष्णूचे भक्त होते. आणि म्हणून आपण काय म्हणतो हरळ्या करतात की संप्रदायामध्ये अनेक वैष्णव झाले, पण अनेक वैष्णवांपैकी सगळ्यात श्रेष्ठ वैष्णव कोण असेल तर आमचा रोहिदास महाराज. वैष्णवाचा मान धन्यत्यागाची संप्रदायामध्ये सगळेच वैष्णव आहेत, पण सगळ्या वैष्णवांपैकी फक्त 2 वैष्णवांचा प्रामुख्याने उल्लेख केला. एक वैष्णवाचा मान धन्य त्याची या अभंगामध्ये
तुकाराम महाराजांनी जर असं म्हटलं असतं की वैदास चांगला धन्य त्याची माता तर आम्हाला दिसलं असतं. तुकोबाई देवाला त्यांची नेट नव्हती की वैष्णव सांगावी आणि त्याच्यावर वाद करतात अभक्त ब्राह्मण जळो त्यांचे काय त्या श्रीराम प्रसवली वैष्णव चांबा धन्य त्याची माता शुद्ध उभयता पुढे दोन्ही दोन कुळ कोणती तर आईचे एक कुळ आणि बापाचे त्या दोन्ही कुळचा मुद्दा केला हे एक वस्तू आणि दुसऱ्या ज्ञानदेव वस्तू एक वस्तू म्हणजे सगळ्या वस्तूंमध्ये असते ते सगळ्यांमध्ये त्या दोघांना प्रामुख्याने आणि म्हणून आपण हार्या वस्तू म्हणतो हे एक पहिले संत हार्या संत दुसरे वरदास महाराज तिसरे संत जर असतील आपल्या समाजाचे संत गोविंद बाबा की ज्यांचं कार्य अहमदनगर राजापूर त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे ते राजापूरचे गोविंद बाबा त्यांची समाधी आळंदीमध्ये आहे ते आणि दुसरे संत असतील तर गोविंद बाबा असं म्हणजे संत आणि ग्रंथातून वर्णन केलेलं वैश्य कुळाचा गोरा तो कुंभा दागा हा आहे पण भक्तीच्या ग्रंथामध्ये धागा चांगला धागू चांगला त्याचे वर्णन केलं ते धागू चांगला हे देखील आपल्या समाजात आणि दुसरे संत संताबाई संत सुंदराबाई अशा अनेक संत आपल्या समाजामध्ये झालेले आहेत आणि म्हणून म्हटलं की सगळ्या जातीपेक्षा आपल्या जातीमध्ये संत हा पण इतक्याच आहे परंतु आपण आपलंच लपून घेतो आपण लिंगात असून लिंगात जे नियम आहेत ते पालन करत आहे म्हणून आपल्याला निश्चित लोक आपल्याला आठवण मिळतात परंतु ज्या रविदासांचा जन्म झाला त्या रविदासांनी 750 वर्षापूर्वी तो सगळा भ्रम भेद होता तो निवारण केला. मला विशेष सांगतो ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली ते घटना लिहित असताना त्यांनी 2 संतांचा प्रामुख्याने अभ्यास केला. एक संत रविदास महाराज दुसरे रविदास महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि त्यांच्यातून क्रांतिकारी प्रवृत्ती जी होती ती त्यांनी सांगली आणि ती क्रांतिकारी प्रवृत्ती जाणून त्याचा सुद्धा अभ्यास केला आणि सर्व घटना त्यांनी रोगाचरित्राच्या आणि म्हणून आपण आंबेडकरांना देखील मानतो असेल त्यासोबत आज आपण या ठिकाणी जो कार्यक्रम करतो त्या कार्यक्रम साजरा करत असताना तुकाराम म्हणतात जे दिन आहे दिन कुणाला म्हणायचं तर दिन 2 प्रकारचे व्यवहारातले दिन आणि परमार्थातले दिन. व्यवहारामध्ये दिन जो असतो तो गरीब असतो धन नसतं संपूर्ण नसते इष्टच नसते तेव्हा दिन नसतात आणि परमार्थामध्ये ज्याला विकाराने ज्याच्या विकाराचा पगडा झालेला आहे तो विकाराच्या ताब्यामध्ये आहे म्हणतात इंद्रियाचे दिने आम्हा केलो की आपण इंद्रियाच्या अधीन आहोत आणि म्हणून यामध्ये काही संदर्भ बघा व्यवहारामध्ये काय असतात एखादा मंत्री जर असेल तो मंत्री आपल्याकडे जर आला तर त्या मंत्र्याच्या आजूबाजूला 10-20 पोलीस असतात मंत्र्याच्या आजूबाजूला 10-20 पोलीस असतात म्हणजे मंत्री असतो आणि एखादा अटक गुन्हेगार असतो त्या अटक गुन्हेगाराला पकडून नेत असताना त्याच्या आजूबाजूला देखील 10-20 पोलीस असतात तुम्ही शिकायचे काय जो मंत्री आहे त्याच्या बाजूला आजूबाजूला 10-20 पोलीस आहे अटक गुन्हेगार आहे त्याच्याही बाजूला शिकायचं एवढंच आहे जो मंत्री जो आहे त्या मंत्र्याच्या हातात मंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहे तो मंत्री सांगेल त्याप्रमाणे पोलीस वागतात आणि जो गुन्हेगार जो आहे तो गुन्हेगार त्या पोलिसाच्या ताब्यात त्या गुन्हेगाराला पोलिसाच्या माणसामध्ये वागावं लागतं कसं संत भक्तीचं आहे
त्यांच्या ताब्यात इंद्रिय आहे. सगळे इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहे. सगळे विकार त्यांच्या ताब्यात आहे. आणि आपण ते इंद्रिय आपल्याला मनाने सांगितलं ना, मनाने जायचं नाही, मनाने सांगितलं कीर्तन ऐकायचं नाही, ऐकायचं नाही. मनाने सांगितलं पिक्चरला जायचं, मनाने सांगितलं वाईट काम करायचं, करतो. मनाने सांगितलं चांगलं काम करू नको. म्हणजे आपण त्या इंद्रियांच्या मनात आणि संत महात्म्यांच्या इंद्रिय जाण्यात आहे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये सांगत असताना आपले महाराज सांगायचे की एखादा पोहा असायला घरच्या घरी जर आला तर आपण साखर काय करतो की खरडा आणि भाकरी खायला येतो. मग खरड्यावर भाकरी खायची की भाकरीवर प्रश्न नाही की मग खरडा खायचा की खरड्यावर भाकरी खायची. नेमकं आपण काय करतो आपण भाकरीवर खरडा खातो की खरड्यावर भाकरी खातो. भाकरीवर खरडा खातो, बरोबर ना. पण भाकरीवर खरडा जर खायचा असेल तर भाकरी किती घेतो, एवढी मी भाकरी घेतो. खरडा किती घेतो, एवढा घेतो, बरोबर. भाकरी एवढी घेतो, खरडा थोडा घेतो. म्हणजे भाकरीवर खरडा खातो. पण आपण भाकरीवर खरडा खातो नाही, तर खरड्यावर संत काय करतात, भाकरीवर खरडा खातात, त्याला आपण खरड्यावर भाकरी खातो. भाकरी म्हणजे ही ज्वारीची, मक्याची, वगैरेची ती भाकरी नाही. भाकरी म्हणजे पाला आणि संसार म्हणजे संत महात्मे परमार्थ करतात. संसार करतच नाही. आपण संसार जास्त करतो, फक्त परमार्थ करतो. मी तरी कारण सांगतो लोकांचं कधी बोलायचं, आपलं सांगायचं. आणि आपलं सांगितलं ना कीर्तनकारांनी लोकांना बोलावं कीर्तनकारांना आपलं सांगितलं. पण त्याला हे कळत नाही, कीर्तनकार आपल्यावर घेतो म्हणजे तुम्हाला बोलतो. संत महात्मे असेल का, संत महात्मे तुम्हाला बोलतात पण आपल्याला गुण बोलतो. कारण नात्यामध्ये अनेक प्रकारचे आभार आहेत. काही स्वार्थी आभार आहे आणि काही कोणाचे आभार. स्वार्थी आभार म्हणजे काय की स्वतःच सांगितलं ती स्वार्थी आणि दुसऱ्याची भूमिका आपल्यावर घेतात आणि बोलतात, त्याला परार्थी. आता महाराज स्वार्थी आभार सांगतो आणि परार्थी म्हणतात गोविंद गोविंद म्हणा लागली मग गोविंद ते करा हेच नाही हा स्वार्थी आहे. कारण महाराज स्वतः सांगतात की माझ्या मनाला गोविंदाचा चक्र लागले. हा स्वार्थी आहे. महाराज खरं बोलतो. पण दुसऱ्याला का म्हणतो आणि का म्हणतो मी तर वाहनात अपराध कर्म हीनवती बंद जम्या नाही वाचे कृपा निधी मागता नाही ऐकले गाईले मी घडली लाभ सांगितली नावे कोणाला कसे कसं केली बौद्ध करून या अभंगात सगळं म्हणतो म्हणतो मला सांगा क्षमा म्हणून म्हणतो तुकाराम मला अपराधी होते का, अन्यायी होते का, अनाथ होते का, प्रतिबंध होते का, दुराचारी होते का, कधी कधी भजन केलं नव्हतं का, देवाचं राहिलं नव्हतं का, सगळं केले होते. तरी पण म्हणतात मी तर अपंग अपराधी लागले. या अभंगाची भूमिका तुमच्या आमच्याकरता स्वतःवर घेतल्या. तसं की सेवेला हा कीर्तन महिन्यात कीर्तन महिन्यामध्ये मला म्हणतात दीन आणि दुर्बल हे जे गुन्हे असतील त्या सगळ्यांचा असं वाटत असेल तर त्याला एकच उपाय तो म्हणजे काय हरिकथा. हरिकथा ऐकता म्हणजे काय तर देवाचं गुणाचं वर्णन करणं, लीलेचं वर्णन करणं, चरित्र उच्चार करणं याला हरिकथा म्हणतात. शास्त्रामध्ये कीर्तनाचे 6 प्रकार सांगितले. कीर्तनाचे 7 प्रकार सांगितले. तर लीला कीर्तन, लीला कीर्तनामध्ये देवाच्या लीलेचं वर्णन करायचं ते आपण आज करणार आहोत. हे लीला कीर्तन. दुसरं गुण कीर्तन की देवाच्या गुणाचं वर्णन करायचं. देवाचे किती गुण आहेत त्या गुणाचं वर्णन करायचं. गुण
की मी तिसरं कीर्तन केलं. कोणतं? किंबहुना तुमचे धर्म कीर्तन सिद्धी ते तर माझी जीवन धर्म कीर्तन म्हणजे मी शब्दाचे चलक त्या शब्दांमधून जगाचा उद्धार होण्याकरता, देवाच्या नावाचा उच्चार होण्याकरता लोकांना विचार प्रवृत्त केलं, उपदेश केला, देवाचं गुणाचं वर्णन केलं, देवाचं सामर्थ्य सांगितलं, संतांचं सामर्थ्य सांगितलं. आता धर्म म्हणजे काय होते? परामृष्टी. आपण ज्याला धर्म करतो संतांनी विचारलं तुमचा धर्म काय, तर मला म्हणतात सकळ धर्म मग तुझोबाचे, की देवाचं नामस्मरण करतो हाच माझा. आणि म्हणून तुम्हाला माझं एक धर्म सांगतो, ज्या धर्मात ऐका सांगतोचे माझ्या विरोधाचे आता असे विचार की देवाचे नाम स्मरण करून काय हे धर्म. आणि दुसरा कीर्तन संत कीर्तन, संतांचं चरित्र वर्णन करायचं. तेही प्राणा आवडते निवते जे भक्त चरित्राचे प्रसंगी असे कीर्तनाचे 6 प्रकार सांगितले. आणि कीर्तनाचे 6 प्रकार सांगत असताना देखील आमचे महाराज कीर्तनकाराचे 7 प्रकार सांगायचे. सगळ्यांनी क्षमा मागून सांगितले. कीर्तनाचे 7 प्रकार: सच्चा कीर्तन का, अच्छा कीर्तन का, बच्चा कीर्तन का आणि लुच्चा कीर्तन. हे कीर्तनाचे 7 प्रकार. सच्चा कीर्तन का कुणाला म्हणायचं? जो भक्त आपल्या गावामध्ये आणि तीर्थक्षेत्रामध्ये कीर्तन करतो त्याला सच्चा कीर्तन. अच्छा कीर्तन कुणाला म्हणायचं? कीर्तन सगळीकडे करतो पण जे जेवढं देईल ना तेवढंच येईल त्याला सच्चा कीर्तन म्हणायचं. आणि बच्चा कीर्तन कुणाला म्हणायचं? कीर्तन झाल्यानंतर जे दिलेलं आहे त्याच्यावर आणखीन वागतो, हट्ट करतो, त्याला बच्चा कीर्तन म्हणायचं. आणि कच्चा कीर्तन जो कीर्तनाची तारीख ठरवतो, तो ठरवतो किती घ्यायचे त्याला कच्च्या कीर्तन म्हणायचं. आणि कीर्तनाची तारीख ठेवून भाव ठरवून तिथं जास्त पैसे मिळेल तिकडे जातो असं सांगायचं का की कीर्तन म्हणण्यावर म्हणतात की जे दीन आहे, जे दुर्बल आहे, सगळ्यांच्या मध्ये भावाचं मत असेल तर एकच उपाय की ज्याला सुख पाहिजे असेल तर देवाची हरी कथा करायची. म्हणजे सुख असतील हरी कथा. ज्याला सुख पाहिजे असेल, ज्याला सुखाच्या भाषेत असतील तर हरी कथा करायची. हरी करतो. दुसरा असतो सुख राशी हरी कथा. सुख कोणाला म्हणतात? त्याचं नाव जरी घेतलं माऊली तरी होऊ शकतो. त्याचं नाव घेतलं तरी पाप लागतं. म्हणजे लहान असताना सुकर म्हणायचं तर दुकर म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? लांबड्या तोंडाचं, काळ्या रंगाचं, धान खाणारं जनावर हे म्हणायचं. पण त्याला दुकर तरी म्हणून कशा वृत्तीचा जरी असेल, सुकराच्या वृत्तीचा जरी असेल आणि त्यांनी जरी आणि त्याचा वाईट श्रवण केलं, वाचन केलं असं देखील. कारण त्या सुकरापेक्षा दुसरा बाबतीत कोणीच नाही. कारण ते सुकर क्षमा होऊन ते सुकर काय करतो? ते कष्टाचंच करतो. ते कष्टामध्ये सगळ्या ठिकाणी ना नाही कशी भागवतामध्ये ना पुराणांनी अनेक वृत्तीची लोक सांगितली. सापाच्या वृत्तीची लोक सांगितली, पूर्वच्या वृत्तीची सांगितली, दुःखाच्या अनेक वृत्तीची लोक सांगितली. त्यामध्ये शुक्राची वृत्ती जी आहे त्याचं वर्णन करतात की ह्या वृत्तीचे लोक नेहमी हानीमध्ये येतात आणि खाणं चांगलं का नाही. कारण ते प्रमाण मी शाळेमध्ये असताना त्यांच्या 10वीला असताना आमच्या एक व्यायाम त्या हिंदू म्हणते इतर त्या गणपती नाव घेत कारण आपण इतर धर्मात
नेहमी वारी केली, घरात माळ घातलेलं, शाकाहारी खावं म्हणून नेहमी केला. काय झालं विषय आला की मग आमच्याकडे सर होते, पाटील सर होते, ते बिचारे वारकरी होते. त्यांना म्हटलं सर शाळेमध्ये असतात वर्गामध्ये असं असं नेहमी करतो, काय करायचं ते म्हणजे तुला तर मला पण गेली की सगळ्या शिकायला एकटा वाटतो, बाकी सगळे खरं काय त्यांना माझं पण बरोबर पण हे काय होते कधी वेळ आली बोलायची तर तुला बोलायचं काय बोलायचं अभंग सांगितलं म्हणजे जास्त तिथं बोलायला आली तर तुला हात बोलायचे. कारण गुरु आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात गुरु जर चुकत असते त्या चुकीची गुरु द्यायची. मग बरं काय म्हणजे त्याला अभंग सांगायचं. तर अभंग सांगितला सुकरासी इष्टा माने समकाश निष्ठा नसी त्यास काय. ते म्हणजे असं म्हणायचं की अभंग जे सुकर जे असतं ते सुकर जे असतं त्याला चांगलं आवडतं. त्याला काय आवडतं? निष्ठा आवडतं. निष्ठा म्हणजे काय? भाग आवडतो. त्याच्या जगतामध्ये कशा सर्वांची लोक असतात त्याला चांगलं आवडत नाही आणि त्यामध्ये तुम्ही असताल ते तसं म्हटलो तेव्हापासून आज जवळ आम्ही 55-56 होतं आणि त्या सगळे मित्र वर्षातून एकदा गेट टुगेदर करतो. जे जे राहिलेले शिक्षक त्यामध्ये शिकले गेले तर त्याने जेव्हा कळालं की वाटेचं माहिती होतं आणि कीर्तन करतो ते म्हटले पाया पडायला घेतो तिथून आपण काय करतो सगळे तुला पाया पडतात तुझं माझ्या पाया पडतात तर मला तुझं पाया म्हणजे सांगायचं काय ते माणसाला करते की ज्याला सुख पाहिजे असेल तर ते हरिकथा करावी. म्हणून आज म्हणतात हरिकथा करायची तर संसार करायचा असेल तर ते हरिकथा काढू साधनेची ऊच नीच अधिकारी. आपला संसार कसा होण्याकरता हरिकथा श्रवण करण्याची ऐकायची त्याकरता ऊच नीच कोणी महाराज म्हणतात सगळ्यांची येते आहे हे अधिकार कलियुगीचा अधिकार की भक्ती करण्याचा अधिकार नामस्मरणाचा अधिकार प्रत्येकाला कोणी असतो. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळी अधिकार बाळे नारी आधी वेश्याला देखील ब्राह्मणाला अधिकार दिलेला नारी न यांना अधिकार दिलेला पण हे अशी जात आहे नारी पण नाही त्याला काय म्हणतात त्याला पण म्हणतात की साधू संतांनी भजन करण्याचा अधिकार नामस्मरण करण्याचा कथा करण्याचा अधिकार कथा श्रवण करण्याचा सर्वांना दिलेला ऊच नीच अधिकार. पुढे मला म्हणतात चरित्र ते उच्चार केले देवी आणि मला म्हणतात की देवाचं चरित्र वर्णन करायचं. कोणतं चरित्र वर्णन करायचं तर देवानं 3 ठिकाणी ते सांगत असतात. आपण नियमानं भास्कराच्या नियमानं मधली चाल म्हणतो मधली चाल काय भजन होईल आणि ते भजन झाल्यानंतर सुकर असते हरिकथा काढू भवसागराची ऊच नीच अधिकारी चरित्र ते विचार केले देवे लोकमयी तुका मले आवडी घरी कथा करी काढू भवसागराची ऊच नीच अधिकारी. आपल्या देवांमध्ये चांगली मलिका करण्याचा भजन करून त्याने हरिला करण्याचा कमीत कमी वेळामध्ये चरित्र काढून मला बोलतो Thank you.
दीन आणि दुर्बलाचे सुख रासे हरिता तारू भवसागरचे ऊच नीचा अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोपडी तुका म्हणे अवघी कृपा करी होतो. आपण अभंगाचा फोटो मारायचा पाहिजे. भगवंतांनी चरित्र 3 ठिकाणी दिलं. एक गोकुळामध्ये, दुसरं मथुरेमध्ये, तिसरं द्वारकेमध्ये. आता देवाचं चरित्र मी सांगायलाच पाहिजे नाही सगळ्यांना, कारण 8 दिवसाचं चरित्र काय आपण काहीतरी 8 दिवस देवाचं सगळं चरित्र ऐकलेलं आहे तर आपल्याला वेळ पण भाग करेल. तुमच्या फळावर अशी पद्धत आहे 3-3, 4 त्यामुळं अभंगाला पण जेवढं बोलायचं एका आपलं अभंग पण आता बोललो एक 10-15 मिनिटं चरित्र सांगायचं तरी सगळ्यांनी ऐकले असं समजायचं की देवाचं चरित्र 3 ठिकाणी गोकुळामध्ये, मथुरेमध्ये. पण आजच्या दिवशी काल्याचा प्रसंग झाला असताना द्वारका आणि मथुरा सोडून गेली. फक्त गोकुळाचं जे चरित्र हेच सांगायचं. त्या चरित्रापैकी असं सांगायचं देवाचं जन्म साधन केलेलं, देवाचं जन्म समजायचं. देवाने बऱ्याचशा लीला केल्या त्याला मी ऐकलेल्या सांगितलं. पण त्याचा ठराविक मला त्याचं जे सांगावं वाटतं ना तेवढं तुम्हाला सांगतो. एक दिवस हे चोरी करत होते. पण चोरी करत असताना बाहेर चोरी करण्याच्या अगोदर त्यांनी पहिली घरातच सुरुवात केली चोरी करायला. तसं एखादी गोष्ट आपल्याला करायची नसते तर पहिली घरात प्रॅक्टिस करायची असते आणि मग मैदानात पैलवान असतो तो पहिल्यांदा तालमीमध्ये प्रॅक्टिस करतो आणि मग झाडाकडे येतो. डायरेक्ट आघाडीत उतरत नाही. तसं देवाने ठरवलं की आपली चोरी करायची कधी प्रॅक्टिसने घरात. एक दिवस यशोदा माता बसलेल्या होत्या. बसले असताना भगवान श्रीकृष्ण तो डेऱ्यावर होता. त्या डेऱ्यावर जाऊन बसले आणि काही वेळानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की आपण जे दही लावलेलं आहे त्या दह्याचं ताक करायचं, त्यातून लोणी काढायचं असं त्या मनामध्ये आलं. आणि म्हणून ज्या रांगणामध्ये बघत बसलेले होते त्या रांगणामध्ये पाणी टाकलं आणि घुसायला सुरुवात केली. आणि घुसळत असताना काय झालं, अनेक प्रयत्न केले परंतु लोणी काय बोलत नव्हते. प्रशासनाचा विचार करू लागले ते अनेक प्रयत्न करते, घुसळते, घुसळून माझ्या हात फुटले नव्हते तरी लोणी काय गाडी म्हणून शेजारी सासूबाई होती त्या सासूबाईकडे गेली. सासूबाई 2 तास झालं ते घुसळण करते परंतु घुसळत असताना ते लोणी काय वर येत नाही. काय करू त्यांनी सांगितलं थोडं शिळ पाणी टाक म्हणजे थंड पाणी टाक म्हणजे टाकलं नाही तरी येत नाही म्हणजे येत नाही. थोडं गरम पाणी टाक तेही जाऊन बघितलं तरी लोणी येत नाही. उन्हामध्ये शिळ म्हणे बाधिते वरी ते लोणी येईल. काय झाले तो सासूबाई आत्याबाई काय जादू खाली, कोणी करणी केली, कोणी मूठ मारली, कोणी भानामध्ये केली, कोणी काय केलं ते मला माहित नाही. पण कोणी काय म्हटलं ती म्हटली शिळ पाणी घातलं, गरम पाणी घातलं, मंथन केलं तरी पण लोणी येत नाही ना. हे काय वेळेस होतं ते लोणी जे होत असतं ते थंड होतं, त्याचा गोळा होतो आणि गोळा गोळा होतो आतमध्ये जाऊन बसतो आणि मग तू काय कर हात आतमध्ये हात हात आणि त्यावेळेला तुम्ही पद्धत कशी होती, पद्धत अशी होती की पूर्वीच्या स्त्रिया ज्या होत्या त्या हातासारख्या नव्हत्या. क्षमा बघून हातासारख्या पूर्वीच्या स्त्रिया पूर्ण अंग म्हणून कपडे घालायचे, पूर्ण अंग म्हणून कपडे असायचे. पण त्यावेळेला उशिरामध्ये खायचे ते सासूबाईंनी सांगितलं ते काही त्याच्यामध्ये हात भरून कोणी काढायचे म्हणून एक पूर्ण शरीर हात कोणी वर गेले. ते इतके हात वर झाले माऊली आपल्या लहानपणामध्ये ते कोपरा करून त्यानंतरच्या काळामध्ये फक्त 4 लोक तर गेली आणि आता क्षमा बघून होतो फक्त एक पट्टी झाली.
इतके हात निवड पण हे सांगायचं की आपली परंपरा जी आहे ती आपली परंपरा कोण पाहिजे म्हणजे स्त्रियांनी अंगभून कपडे घातले पाहिजे. पुस्तक क्षमा बघून म्हणतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मुलींना अत्याचार का होतात त्याला कारण आपणच की आपल्या मुली आपण कसे कपडे घालतात अंग प्रदर्शन करतात त्याचा अरे ते तर सांगायला काय पाहिजे पण असं घडते म्हणजे सांगतो मुद्दाम सांगतो की आपण सगळ्यांना आपल्या मुलीला विनंती करायची की बाई तू कपडे अंग शरीराचं प्रदूषण करणं हे काय दाखवण्याची गोष्ट नाही ही आपली परंपरा आपलं शील आहे ते आपण नको ठेवलं पाहिजे हे मुलं राहायचं दुसरा एक मुद्दा बघतो की ज्या वेळेला भगवंत चोरी करत असताना हे गौरव एवढं होती तू सगळ्यांच्या घरी चोरी करतोस पण तू माझ्या घरी चोरी करायला नाहीये ज्या वेळेस चोरी करायला येशील त्यावेळेस तुला मी बांधूनच ठेवतो जेवण आपण सांगितलं ही गौरव जी आहे तिचा घर नंबर चाळ नंबर रूम नंबर चुकून ठेवा आणि मग त्यांनी आमच्याकडे बघून त्याकडे मोबाईल चाळ नंबर घर नंबर जेव्हा सांगितलं तेव्हा सांगायची गरज नसते कारण न सांगता कडे अंतरी किंवा न सांगता आपण महाप्रभू येते अहो देव इतका हुशार आहे की कोणाच्या मनात काय आहे ते त्यांना सांगताच नाही लोकांच्या मनातच सोडा कधी मान वर्णन करतात की ती मुंगी होती त्या मुंगीचे पाय केवढे त्या पायाचे घुंगरू केवढे त्या घुंगराचा आवाज केवढा तो पण ऐकायला लागतो मुंगीचे पाहून घुंगरू बजे उभी आला म्हणजे इतका जे हुशार आहे त्या सगळं माहिती होतं पण नाटक केलं आणि संध्याकाळी त्या गौरवच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर ते झोपलेले असताना सगळी त्यांना माहिती आहे झोपलेले असताना त्यामध्ये काय केलं की त्या वेणीची आणि हात लागली कारण तिने तेव्हा सांगितलेलं होतं की जेव्हा तेव्हा मी बांधून ठेवेल तेव्हा तिला बांधून सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर तेव्हा आपले गोपाळ होते त्यांनी जमा केले आणि सांगितलं की रोज तमाशा बघण्याकरता पैशिला करता पण असा तमाशा करण्याकरता पैशिल्याची गरज नाही व फुकट तमाशा दाखवतो तिच्या दारामध्ये आले त्याला झोपला त्याला बाहेर काढलं तेव्हा आतमध्ये असताना अनेक प्रयत्न केले ती बाब सोडण्याचा प्रयत्न केला पण ती सुटत नाही कारण ती देवाची बघा तो सामान्य आपण आपल्याकडे दक्षिणा घेतो स्वतःची कोर्टाची घडी भरण्याकरता दक्षिणा घेतो आणि आपली गाठ पडतो तर ती गाठ लवकर सुटत नाही त्याकरता कोर्टाचा आवड 10-12 वर्ष झाली तरी ती गाठ सुटत नाही देवाने मागली गाठ मग ती गाठ सुटत नाही ना म्हणजे आपण कापत असताना ती गौरव म्हणते हे पहा तू सवाशीला आणि सवाशीची केस कधी कापले नसतात सवाशी केस कधी कापले जाते ज्या वेळेला तिचा पती निघून टाकतो जेवणातून निघून मरतो तो मेल्यानंतर मग ती पद्धत आहे तिचं गुंडण करायची पण हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो जे बुद्धी पालन जे आहे ते आपल्या सगळ्या महिन्यामधून चालू की प्रत्येक आपल्या घरातल्या महिला केस म्हणजे शास्त्र सांगतं की सवाष्टीने पण ही केस कापायचे असतात अशा अनेक बुद्धी आहेत पण ते सांगायचं असं जेव्हा अनेक ते सगळं खूप ऐकलेलं आहे परंतु सगळं जिथे होत असताना 11:30 वाजल्यानंतर गोपाळ तेव्हा तुम्ही खेळ घ्यायला सांगितले अनेक खेळ तुम्ही खेळलो परंतु हे सगळे खेळ तुम्हाला 7 दिवस भागवत रोज तागडा केला हरिपटन केला पारायण केलं सगळं केलं आता मी चुकलो आणि म्हणून काय करायचं तुका म्हणे आता खेळ आता आपलं खेळ मोडायचंय आणि म्हणून खेळ मोडण्याकरता काय करा कारण काय झालं खांदी पोटी भूक काय खेळ खांद्यावर भार झालेला आहे भूक म्हणून
तुम्ही काही जास्त खेळ खेळू नका. ते म्हणजे ठीक आहे आपण जास्त खेळ खेळू तर मला काही पैसे नसेल असो. आणि मग त्यावेळी ठीक आहे तुमची इच्छा जर असेल तर आपण दुसरं करूया. पण हा कार्याचा प्रसंग जो आहे फार श्रेष्ठ आहे. हा काला जो आहे हा काला जे देव आहे तर देवाला देखील कारण वर्णन करतात स्वर्गीचे नमो इच्छिता ती देवा मृत्यूलोकी आवाज नारायण नामी होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गावो. की हा काला जो आहे तो स्वर्गामध्ये नाही वैकुंठामध्ये पण तुका म्हणजे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ हा वैकुंठातून मिळू शकतो. आपल्या इथे मिळतो त्याचा विचार येतच की आपण इतके भाग्यवान आहोत की आपण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज गळापूर्व महाराज या सगळ्या संतांच्या नंतर जन्माला आलो. त्यांच्या आधी जन्माला लोक तर आपण मिळाला नसतात. पण आपण नशिबान आहोत की आपलं भाग्य सांगतो की त्यांच्या नंतर त्याहीपेक्षा त्या संतांची आपल्या कृपा रोदासवारांची कृपा आहे गोविंद बाबांची कृपा आहे देवजी बाबांची कृपा आहे. त्या संतांनी आपल्याला कृपा केली. कृपया केली संत देव माझी अलंकारिणी इथेही लावणी केली की त्या संतांच्यामुळे आपल्या आहोत. म्हणून हा काळ जुळला असताना संतांच्या समितीमुळे आपल्याला मिळाला होता. काला करतो समिती सगळे त्यांच्या आपण संतांच्या समितीमध्ये काम करतो. पण त्याचबरोबर त्या संतांच्या समितीमध्ये देव आणि म्हणून त्या कार्य फार मोठा आहे. हा काला 3 प्रकार एक काला तो हरिनामाचा चिंता प्रेमे मुलीला साधली की नामस्मरण करणे हा एक प्रकार. दुसरा काला तो आहे आध्यात्मिक काला की ज्याला जीव शिवाचं ऐक्य म्हणतात. त्या जीव शिवाचं ऐक्य तो एक काला. आणि तिसरा काला जो आहे तो आपण म्हणतो ना दही भाताचा खिचडी काला प्रेमी मुलीला साधली. आपण जो दही भाताचा काला म्हणतो तो काला काल्याचे 3 प्रकार आहे. पण त्या सगळ्यात तर मला म्हणतात हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मुलीला साधली हरिनामाचा काला हा काला फार आहे. आणि हा काला पूर्व पुण्य त्याचे असेल पदरी तो जीवन करी पण त्याचं पूर्व पुण्य असेल त्याच्याच पदामध्ये आपल्याला होतो. बघा सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी कमी असते पण क्षमा आपण म्हणतो की दारूच्या दुकानात गर्दी नसते. तसं आपले सोन्याचं दुकान त्या सोन्याच्या दुकानात गर्दी कमीच असणार. कारण एक म्हण तुला आणि गर्दीपेक्षा गर्दी सृष्टी आपल्या गर्दी नकोच. तुका म्हणे येथे पाहिजे जातीची येणा गवाराचे काम. आता ती जात कोणती वगैरे त्याला बघायचं नाही की आपली वाटकरी ही जात महत्वाची आहे. ते वाटकीच्या प्रमाणे कुठली जात नाही यातायाती नाही असा ते न येतो असा किंवा तुका म्हणे लोक दयाची त्याचं खूप महत्व आहे. आणि असा हा काला तो काला देत असताना स्वर्गातील ते विचार करतात आजी होती काला पहा त्यांना होती देव विसरती देह भाव आपला की त्यांना देखील वाटतं की आपण काला मिळावं काला आपल्याला मिळावं. परंतु देव देवाला देखील अनेक कथा आहेत काही सगळं माहिती आहे. पण असं काल्याचं निमित्त म्हणून प्रोसिजर म्हणून आपण चरित्र सांगितलं. कारण 7 दिवसांमध्ये आपण खूप चरित्र ऐकलेलं आहे. म्हणून जास्त कीर्तन न लावता आमच्या मला सांगायचे वाक्यानं काय गोष्टीचं भान ठेवायचं. कीर्तन लांबवायचं कीर्तन लांबवायचं नाही. जी स्फूर्ती आहेत त्यांना थांबवायचं नाही आणि कार्यक्रम थांबवायचं नाही. म्हणजे कीर्तन बंद करून म्हणेपर्यंत कीर्तन कधी पद्धत कशी 9 ते 11 हा करायच्या कीर्तन करायचं अशी पद्धत आहे. तर 7 ते 9 घरी पद्धत आहे. की जरी आपण तर ते न जमताना आहे की चूक महाराज म्हणतात गरीब जो प्रश्न
सांगेल करतात आणि श्रवण उत्तर देतो. दुसरे असं आहे, तो प्रश्न करतो, त्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि तो मुलीचा चौदा ऐकतो, तिघांचा विचार होतो. अशी पुस्तकता आहे, त्याबद्दल खूप बोलत आहे. परंतु त्यात वेळ नव्हता. आपल्या वेळेमध्ये आपण कालाचा असं समजूया. दीन आणि सुकर असे आहे का दारू हो सागराचे उचनीचा अधिकारी चरित्र उच्चार केले देवे गोकुळ तुकामुळे आवडी घडी कृपाकडे म्हणून दारू हो सागराचे उचनीचा अधिकारी देवाचं चरित्र आपण खूप वेळेस आहे. परंतु वेळेला बंधन आहे आणि जो वेळेचं बंधन करतो तो खरा शिकतो. त्याचं लोकांनी बंद पर्यंत चालू ठेवतो ते चुकीचं आहे. आणि म्हणून माझी सेवा इकडे घातली आहे. पण या ठिकाणी बोलावंसं होतो की आपण या अधिक महिन्यामध्ये पहिला सप्ताह कार्यक्रम केला. 7 दिवस सगळे कार्यक्रम थोड्या लोकांमध्ये चांगले झाले आणि त्याकडे सुरुवात करताना सगळ्या देवांचा देव महादेव आपल्याबरोबर होते, शंकर बाप्पा आपल्याबरोबर होते. ज्यांनी साम्राज्याचा पाया असला, ज्ञानदेव रचला पाया, उभारलेले देवालय माऊल्या आपल्याबरोबर होती. आणि आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ठरवत असताना सगळे विश्वस्त आणि विचार केला आणि ठरवलं की भागवत कथा करायची. आणि ती भागवत कथेचा मान कोणाला घ्यायचा तर मौर्य भागवत कथेचा मान दिला. आणि सगळ्यांनी पण सांगितलं की कुटुंबातला प्रमुख म्हणून लहान जरी असला तरी कुटुंबातला माणूस काय म्हणून कार्याची सेवा कुटुंब प्रमुख म्हणून त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि झालेली सेवा थांबवतो. आणि ज्यांनी बघा आज किती चांगला दिवस आहे. सगळी विश्वस्त ऐकायला, श्रेष्ठ मंडळी ऐकायला, विश्वसन काळ घेतात, अध्यक्ष सगळं विश्वसन काळ घेतात. माझं भाग्यच आहे, भाग्याचा गोडी संकल्पात एकोणी मरणा वकोणी संकल्पा होई बळकर माझ्या मला येतो तुका आला नव्हता भक्ती भाषा झाली. त्याप्रमाणे त्या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि कीर्तनाच्या हल्लीला आपल्या कार्यक्रमाची सांगता जी आहे की ज्यांना आपण निरोप तो सावता समारंभ आपल्या दिंडीचे माजी अध्यक्ष सचिव सोनवणे सर यांनी कीर्तन झाल्यानंतर सांगता समारंभ त्यांनी करावं एवढं म्हणतो थांबवतो किंबहुना सर्व कीर्तन जे माझी होते एवढं म्हणतो. आणि पायाच्या साधे काही बोललो बघा क्षमापणे संगती लोहे अंग होतो भीती लोहे आव तुमचे बरोबर तुमच्या कृपेचे जन्मोजन्म पुन्हा एकदा सर्वांची धन्यवाद देतो. कारण कोणाचं नाव राहून गेलं असेल तर सगळ्यांचे या ठिकाणी नाव घेतो आणि विनंती करतो की असं सहकार्य आपल्या अक्षरीवाडी जवळ आलेली आहे. त्या वाडीला देखील तुम्ही आम्ही केली जगा महाराज म्हणतात स्वर्गवाची याचे गाव तुम्ही आम्ही केली जगा ते ताजपूर काय उभा राहिले त्यांचे आभार मानतो. जरी पकवान बनवला त्यांचे आभार मानतो. तुम्ही योजना भेटून देतो त्यांचे आभार मानतो. तिथे रूममध्ये ऐकत असतील, मोबाईल चॅटिंग करत असतील, मेसेज करत असतील त्यांचे आभार मानतो. आणि कोण झुकले असतील त्यांचे आभार मानतो. आणि माझ्या वेगळीला मला
कीर्तनाची परंपरा जी आहे ती मूळ म्हणजे पाहुणे रामकृष्ण आले भगवानांनी कीर्तन सुरू केली ते व्यवहारामध्ये फक्त रामकृष्ण हरी
हे दोन गोष्टी. आता राम कृष्ण आणि का म्हणायचं हे दोन मूळ गोष्टी. आणि त्यानंतर माऊलीचं भजन जे बोलणी नव्हतं त्यावेळेला प्रल्हाद बडके पंढरपूरमध्ये देवाची पुजारी होते. आणि ते पुजारी असताना त्यांच्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला मंदिर महात्मा बंद केलं आणि सगळी मुली निघून गेली. आणि पहाटे ज्या वेळेला भाकड्या करता आल्या त्यावेळेला त्यांना मंदिरामधून एक आवाज येताना दिसला. असा आवाज दिसला. भाकड्याला लोकांनी विचार केला रात्री कोणी एखादा चुकून ग्रस्त राहिला असेल आणि तो एकटा घाबरला म्हणून अंधारामध्ये घाबरून देवाचं नाव घेण्याच्या ऐवजी संतांचं नाव घेत असेल. कारण तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत भागे एका सज्जनाची नेते माझी माता. हे सगळं त्याला कळलं असं वाटलं असेल आणि म्हणून देवाचं नाव घेत असेल. मला शंका आली. महाभारत उघडली आणि आज बघितलं कोणीही नव्हतं. पण एक दिसलं की देवाच्या अंगाला देवाच्या थांबलेलं होतं आणि देव हे संतांचं चित्रण करत त्या ठिकाणी नाचत. म्हणून संतांचं नाव घेणं अतिशय चांगलं आहे की संतांच्या नावानं सगळ्या जीवनाचा उद्धार होतो ही बरोबर आहे. पण काय वेळा असं होतं आपण की आपल्या घरची ही परंपरा असते ती परंपरा पण आणि ही परंपरा कधी सुरू झाली तर विठ्ठल विठ्ठल भजन तो आता तुम्ही म्हणत होतो ज्या वेळेला जोग महाराजांनी वाटली स्थापन त्यावेळेला उत्पादन त्यांनी मला पाहण्याबद्दल तिथे असं बरोबर आणि त्याच्या अगोदर विठ्ठल विठ्ठल भजन त्यामध्ये बरीचशी मंडळी ब्रह्मचारी मंडळी होती. कर्नाटक मुकुडी मंडळी ब्रह्मचारी मंडळी होती. म्हणून ते विठ्ठल त्यावेळेला माऊलीचं भजन नंतर सुरू झालं. ते चुकीचं सगळं भजन परंतु ज्यांनी त्यांनी आपली आपली परंपरा आणि आमची पसराची परंपरा आहे ही ज्ञानी तुकाराम म्हणतो. सकल देव
अहंकाराचा वारा न लागू नामावणी दया सावे हीच बाबी माझ्या अंतरिता मार्गली संत चंद्रभागे पंढरीचा मार्गली मागणीची एक तुझे प्रती आहे या संताची केली हेच मंडळी तुका म्हणे आता उदार डोळे या संताची लिपी हेच मंडळी सर्वांनी जागेवर बसून घ्यायचे थोड्याच वेळात 10-15 मिनिटात या ठिकाणी सबका समाधान होणार नाही Hey!